15 ऑगस्ट ही रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठीची अखेरची मुदत आहे। 17 ऑगस्टला ह्या सगळ्या जे मराठी शिकवण्याचं क्लासेस आम्ही पूर्ण राज्यभर चालू केलेले आहेत। साधारणतः कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून 450 शिक्षक हे राज्यामध्ये विविध शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये सुद्धा जे हिंदी भाषिक चालक आहेत त्यांना मराठी शिकवत आहेत। आणि 15 ऑगस्टपर्यंत ही मुदत आहे आणि 17 ऑगस्टला एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते गडकरी रंगायतांमध्ये संध्याकाळी 6 वाजता त्याचा आम्ही समारोप सुद्धा करणार आहोत। परंतु त्यानंतर 17 तारखेनंतर जर आम्हाला कुठल्या रिक्षा चालकाला मराठी जे आमच्या पॅसेंजर बरोबर मराठी बोलायचं तेवढं जर मराठी आलं नाही तर आम्हाला नाईलाजास्तव त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, कारण महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य आहे। जर मराठी येत नसेल तर त्याला राज्यामध्ये रिक्षाचा व्यवसाय किंवा टॅक्सीचा व्यवसाय करणं बंधनकारक आहे आणि त्यामुळे मराठी जर त्याला आलं नाही तर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल आणि ह्यावेळी जी कारवाई करू ती कठोर कारवाई करू। त्यामुळे फक्त आता एक 15-16 दिवस राहिलेले त्यांनी मराठी शिकणं आवश्यक आहे। आमच्या शिक्षकांकडनं त्यांनी ते शिकून घेणं गरजेचं आहे। आजपर्यंत लाखाहून अधिक म्हणजे काही म्हणजे आता माझ्याकडे एक्झॅक्ट फिगर नाही पण काही लाखाहून अधिक हिंदी रिक्षा चालक आणि मालकांनी मराठीचे धडे घेतलेले आहेत। अतिशय चांगल्या प्रकारे ते आता मराठी बोलतायत, आनंदाची गोष्ट आहे। सर्व शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी घराघरापर्यंत पोहोचवावी ह्यासाठी आपला पूर्ण आयुष्य घालवलं आणि आज परिवहन सेवेच्या माध्यमातून किंवा परिवहन मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सूचना दिल्याप्रमाणे आणि महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये हे मराठी अनिवार्याची जी भूमिका आम्ही घेतलेली आहे त्या भूमिकेचं सर्व स्तरातून स्वागत होतंय आणि प्रचंड प्रतिसाद रिक्षा आणि टॅक्सी चालकांना ह्या आमच्या योजनेला मिळतोय। त्याबद्दल मी खरोखर सगळ्या रिक्षा चालकांचं आणि टॅक्सी चालकांचं अभिनंदनही करेल, आभारी मानेल। परंतु शेवट मात्र एक आहे की 100% ह्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य आहे। जर त्यांनी 15 तारखेनंतर त्यांना जर मराठी नाही बोलता आलं तर त्यांच्यावर कारवाई ही अटळ आहे।